नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री ही नेहमीच कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येते. ही तिथी भगवान शंकराला अत्यंत प्रिय अशी मानली जाते. या दिवशी असणारे योग विशेष फलदायी असे मानले जाते, कारण चतुर्दशी तिथी स्वतःच शिवतत्वाशी जोडलेली आहे. या दिवशी कोणतेही योग महत्त्वाचे असतात, तर इथे शिवयोग आणि सिद्धयोग हे दोन योग आपल्याला महत्त्वाचे असतात. शिवयोगात केलेली पूजा, जप आणि ध्यान अनेक पटींनी फलदायी ठरते. शिवयोग हा आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रेष्ठ असा मानला जातो. तर सिद्धयोगामध्ये घेतलेले संकल्प पूर्ण होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. महाशिवरात्री आणि सिद्धयोग म्हणजेच विशेष कृपादायक संयोग असं समजले जाते. तर ही महाशिवरात्री 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला आपली आलेली आहे. तर महाशिवरात्री ही केवळ एक सणाची रात्र नाही, तर आत्म्याला जागृत करणारी, मनाला शांत करणारी आणि जीवनाला नवीन दिशा देणारी पवित्र रात्र अशी समजली जाते. वर्षातून येणाऱ्या अनेक रात्रींमध्ये महाशिवरात्री ही अशी एक रात्र आहे, ज्या रात्री भगवान शंकर भक्तांच्या अत्यंत जवळ असतात असे मानले जाते. या दिवशी केलेले साधेसे नामस्मरण सुद्धा अनेक जपांचे पाप दूर करते आणि मनाला अद्भुत समाधान लाभते. पुराणांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी सृष्टीच्या कल्याणासाठी तांडव केले होते आणि याच दिवशी पार्वती मातेने कठोर तपश्चर्या करून शंकरांना पती रूपामध्ये प्राप्त केले होते. म्हणूनच हा दिवस संयम, साधना आणि योग आणि भक्तीचा प्रतीक असे मानले जाते. शिव म्हणजे संहाकार नाही, तर अज्ञानाचा नाश करणारे, अहंकार मोडणारे आणि भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे देव आहेत. या पवित्र दिवशी उपवास करणे, रात्री जागरण करणे आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी असे मानले जाते. शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, भस्म अर्पण करताना मन शुद्ध असावे, कारण भोलेनाथाला केवळ बाह्य पूजेसाठी अंतःकरणातील श्रद्धा अधिक प्रिय असते. ज्याच्या मनात कपट नाही, त्याच्या जीवनात शिवकृपा नक्कीच उतरते. महाशिवरात्री ही आत्मपरीक्षणाची रात्र आहे. या रात्री आपण आपल्या चुकीच्या सवयी, नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि अहंकार त्यांचा त्याग करण्याचा संकल्प करावा, कारण शिवध्यानामध्ये असताना संपूर्ण विश्व शांततेकडे झुकते. या दिवशी थोडा वेळ स्वतःसाठी काढून मन एकाग्र करून शिवनामात लीन झाल्यास अंतःकरणातील भीती, दुःख, चिंता हळूहळू दूर होऊ लागतात. भोलेनाथ हे असे देव आहेत जे भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही त्यांना एकटं सोडत नाहीत. संकटे आली, वाट हरवली, मन खचले, तरीही मनापासून हर हर महादेव अशी हाक दिली तर शंकर कृपेचा हात डोक्यावर नक्कीच ठेवतात. महाशिवरात्रीला घेतलेला एक छोटासा संकल्प पुढील संपूर्ण वर्षाचे भाग्य बदलू शकतो, असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. म्हणूनच या महाशिवरात्री बाहेरच्या जगाचा गोंधळ थांबवून मनातली आवाज ऐका. भोलेनाथाला काहीच नको आहे, ना सोने, ना चांदी, ना महागडी पूजा. त्यांना हवे आहे फक्त शुद्ध मन, श्रद्धा आणि विश्वास. डोळे बंद करा आणि मन एकाग्र करा आणि अंतःकरणापासून म्हणा ओम नमः शिवाय. निश्चितच शिवकृपा तुमच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येईल. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.